नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णा रेश्माजवळ येऊन तिला म्हणते, तू आता भाज्या चिरतीयस का? तू काय पाण्यात पोहत पोहत स्वयंपाक करतेस का? आपल्याला किती भूक लागलीये? तर रेश्मा म्हणते, थांब थोडा वेळ, जेवण तयार होतच आहे. तर कृष्णा म्हणते, आपल्याला जर भूक सहन झाली नाही आणि आपण जर तुला काही केलं तर मग आपल्याला काही सांगायचं नाही. तर रेश्मा म्हणते, तू धमकावतीयस कोणाला ग? जरा धीर धर, जेवण होत आहे. तर कृष्णा म्हणते, धीरच तर नाही ना आपल्याकडं. तर कृष्णा शेल्फमधला एक डबा घेऊन काहीतरी त्यातलं काढून खायला लागते. तर त्यावेळी रुक्मिणी काकू तेथे येते आणि ती म्हणते, तू काही लहान आहेस का ग? तू जाऊन तुझ्या रूममध्ये बस. तर कृष्णा म्हणते, आपण सांगितलं होतं ना आपल्याला भूक सहन होत नाही. तुला माहितीये का, आता आपल्या पोटात ना कावळे कबड्डी खेळतायत. आपलं डोकं गेलं असं म्हणून ती कोणतेही डबे काढून त्यातील खात असते. त्यावेळी मधू तेथे येते आणि विचारते, काय चाललंय, काय आरडाओरडा चालू आहे? तर कृष्णा तिला म्हणते, फ्रेंड्स, बरं झालं तू आलीस. बघ ना, हे आपल्याला काही खायलाच देत नाहीयेत. आपल्याला फार सॉलिड भूक लागलीये. तर रेश्मा म्हणते, मी तिला म्हटलं होतं की 10 मिनिटात जेवण तयार होईल, पण तिच्यात पेशन्स नाहीयेत. तर रुक्मिणी काकू म्हणते, आतापर्यंत साखर, गूळ, दाणे आणि डोकं एवढं खाणं झालंय. आता फक्त डाळी, कडधान्य, साबू, मीठ एवढं खायचं राहिलंय. तर कृष्णा म्हणते, ही जर जास्त फडफडली ना तर आता आपण हिला खाऊ. तर मधू म्हणते, कृष्णा जरा शांत हो. आपण दोघी बाहेर जाऊ आणि बाहेर जाऊन मस्त काहीतरी खाऊ. यांना काम करू दे. तर कृष्णा म्हणते, फ्रेंड्स, तूच या घरात एक आहेस जिला ब्युटीज पण आहे आणि ब्रेन्स पण आहे. चल मस्त बाहेर जाऊन खाऊन येऊ. तर रुक्मिणी काकू म्हणते, राणी तू काहीच ऐकत बसलीयेस. घेऊन जा तिला लवकर, जरा घरात शांतता राहील. तर राणी तिला तेथून घेऊन जाते. राणी स्कूटी चालवत असते तर कृष्णा एकदम तिला चिटकून बसलेली असते. तर राणी म्हणते, कृष्णा अगं कशी बसलीयेस, थोडं मागे सरकून बस ना. तर कृष्णा म्हणते, आपण सांगितलं ना आपल्याला भीती वाटते. तर तेवढ्यात त्यांची स्कूटी बंद पडते. तर कृष्णा म्हणते, आपण ट्राईंग्स करू का? तर मधू म्हणते, मी करतीये ना, तू थांब जरा. पण मधू राणीला गाडी स्टार्ट होत नसते. तर कृष्णा म्हणते, इथे कोणी मेकॅनिक नाहीये का? तर मधू म्हणते, मेकॅनिक नाही, मेकॅनिक. तर राणी म्हणते, तू इथेच थांब, मी थोडी काही हेल्प मिळतीये का ते बघते किंवा मेकॅनिक मिळते का ते बघते. तर कृष्णा म्हणते, आपण पण येते ना तुझ्याबरोबर. तर मधू म्हणते, अगं तिथे काय पार्टी आहे का? मग इथे गाडीकडे कोण थांबणार? तू थांब ना इथेच. तर कृष्णा म्हणते, आपण इथे एकटी नाही थांबणार, कोणीच नाहीये इथे. तर मधू म्हणते, कृष्णा कोण काय करणार आहे तुला? त्यावेळी राघव त्यांना लांबूनच बघतो आणि म्हणतो, या दोघी इथे का थांबल्या असतील? मधू तिला एकटीला थांबवून गेलेली असते. त्यावेळी कृष्णा तिला म्हणते, लवकर ये तू. तर राघव रिषभला फोन करून सांगतो की कृष्णा आणि मधू अलीकडच्या गल्लीत थांबले आहेत. तर मी तुला नवीन लोकेशन मेसेज करून सांगतो. त्या लोकेशनवर तुझ्या माणसांना पाठव. या रोडवर फार गर्दी नाहीये आणि हीच योग्य वेळ आहे. इथेच आपण त्यांची परीक्षा अगदी व्यवस्थित घेऊ शकतो. तुझ्या माणसांना तयार ठेव आणि मी जो ॲड्रेस तुला पाठवतोय त्यावर त्यांना पाठव. आणि त्यांना म्हणाव, फक्त घाबरवायचं आहे, अटॅक करायचा नाही, हात लावायचा नाही, ओके? तर रिषभ म्हणतो, हो दादा, मी त्यांना समजावलंय, ते फक्त कृष्णाला घाबरवतील, बाकी काही करणार नाहीत. तर राघव म्हणतो, आणखी एक गोष्ट, त्या माणसांना म्हणाव, जर चुकून तिथे मधू आलीच तर तिलाही घाबरवा. दोघींपैकी कोणालाही हात लावायचा नाहीये, फक्त घाबरवायचंय. तर रिषभ म्हणतो, हो दादा, मी तसं पण सांगतो त्यांना. तर राघव म्हणतो, पाठवून दे तुझ्या माणसांना, लोकेशन चेक कर. कृष्णा स्कूटीवर बसून टाइमपास करत असते. त्यावेळी मधू थोडंसं लांब जाऊन शकुंतलाला फोन करते आणि म्हणते, ती तिथे एकटी आहे. त्यावेळी कृष्णाजवळ काही गुंड येतात. तर कृष्णा त्यांना म्हणत असते, काय पाहिजे? तर त्यातील एक माणूस म्हणतो, आपल्याला तू पाहिजे. कृष्णा त्यांच्यावर ओरडतच असते. त्यावेळी तिला स्कूटीच्या आरशामध्ये राघव उभा राहिलेला दिसतो. तर कृष्णा घाबरण्याचं नाटक करत असते आणि त्यांना म्हणते, दादा जाऊ दे ना आपल्याला, आपण तुझ्या लहान बहिणीसारखे आहे ना. मधू फोनवर म्हणत असते, ही जर खरी सिंधू असेल ना तर ही आता गुंडांशी भांडेल. तर शकुंतला म्हणते, आता होईल खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी. तर मधू म्हणते, बरं थांबा, मी तुम्हाला व्हिडिओ करून पाठवते. राघव स्वतःशीच म्हणतो, ही जर सिंधू असेल तर ही नक्कीच गुंडांना फाईट बॅक करेल, या कृष्णासारखी घाबरणार नाही. कमॉन सिंधू, त्यांना उत्तर दे. मधू या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असते. ते माणसं सिंधूला मारत असतात. तर राघव स्वतःशीच म्हणत असतो, सिंधू तू फाईट बॅक का करत नाहीयेस, तू पळतीयेस का? पण सिंधू घाबरण्याचं नाटक करत असते. त्याचवेळी राघवला रिषभचा फोन येतो. तर राघव रिषभला म्हणतो, रिषभ तू तुझ्या माणसांना समजावलं नव्हतं का? फक्त घाबरवायचे, हात लावायचा नाहीये.
तर रिषभ म्हणतो माझी माणसं आणखी पोचलीच नाहीयेत, ते ट्रॅफिकमध्ये अडकलेत. मी तुला हेच सांगायला फोन करत होतो. तर राघव म्हणतो व्हॉट, म्हणजे इथे जी माणसं पोचली आहेत ती? रिषभ इथे खरे गुंड आलेत. तर राघव स्वतःशीच म्हणतो यांना थांबवायला हवं. मधू फोन करून शकुंतलाला म्हणते ही काही विरोधच करत नाहीये गुंडांना. तर शकुंतला म्हणते मैना राणी थोडा धीर धरा, ती सिंधू आहे, तिचा इतका पुळका घेण्याची काही गरज नाही. तर मधू म्हणत असते पण हिला काही झालं तर शकुंतला म्हणते काही झालं तर तिचं नशीब. ते गुंड कृष्णाला हार्म करत असतात त्यावेळी राघव तेथे येऊन त्यांना फाईट करतो. घरी आल्यानंतर मधू शकुंतलाला फोन करून म्हणत असते मला आता त्या कृष्णालाच घराबाहेर काढावं वाटत आहे. तर शकुंतला म्हणते मैना राणी थोडं डोकं शांत ठेवा, आणि तसं पण आज तर सेलिब्रेशनचा दिवस आहे ना, ती कृष्णाच आहे हे सिद्ध झालंय की. तर मधू म्हणते तुम्हाला सगळं माहिती आहे ना मग तरी पण. तर शकुंतला म्हणते आवाज खाली. तर मधू म्हणते मला माहिती आहे ती सिंधू नाहीये, पण तरीही राघवने आज गुंडांपासून तिला वाचवलंय. मला तर भीती वाटायला लागलीये. राघव कृष्णाच्या प्रेमात तर नाही पडणार ना. तर शकुंतला म्हणते तुम्ही तुमची अक्कल काय तुमच्या आईच्या घरी सोडून आलात का. तर मधू विचारते आता मी काय केलं. तर शकुंतला म्हणते हीच बेस्ट संधी आहे. आतापर्यंत तुमच्या राघवच्या पण लक्षात आलं असेल की ती सिंधू नाहीये. तुम्ही फक्त एक काम करा, तुम्ही तुमचं नाटक असंच चालू ठेवा. त्या राघूला खाऊ पिऊ घाला, त्याची काळजी घ्या, म्हणजे तो राघव तुमच्या पिंजऱ्यातून उडून जाणारच नाही. डॉक्टरांनी कृष्णाला चेक केलेलं असतं तर राघव विचारतो कशी आहे ती. तर डॉक्टर म्हणतात तिला मुकामार लागला आहे, ती लवकरच शुद्धीवर येईल. काही लागलं तर मला फोन करा. तर रिषभ डॉक्टरांना सोडायला जातो. रुक्मिणी काकू राघवला विचारते कशी आहे ती. तर राघव म्हणतो डॉक्टरांनी आत्ताच सांगितलं तिला मुकामार लागला आहे. काळजी करण्यासारखं काही नाही, पण ती अजून शुद्धीत आली नाहीये. तिला काही मेजर झालेलं नसावं. त्यावेळी कृष्णाची मावशी तेथे येते आणि म्हणते माझ्या कृष्णेला काय केलं. काहीही झालं तरी आता आम्ही इथे नाही थांबणार. ती पाकीट मारायची पण तिचा जीव कधी धोक्यात नव्हता. आज तुमच्यामुळे तिचा जीव गेला असता. माझ्या कृष्णेला या घरात मला ठेवायचं नाही. तर राघव म्हणतो गोदा मावशी घाईत कुठलाही निर्णय घेऊ नका. तर रुक्मिणी काकू म्हणते गोदा, कृष्णावर हल्ला करणारे गुंड लवकरच पकडले जातील. तर मावशी म्हणते मला काही सांगू नका, आमच्या दोघींना एकमेकींशिवाय कोणीच नाहीये. कृष्णा शुद्धीवर आली की आम्ही येथून निघून जाऊ. तर रुक्मिणी काकू म्हणते तू राजश्रीची अवस्था पाहिली आहेस ना, मग तिच्यासाठी तरी थांब. तर गोदा म्हणते आणि तुम्ही माझ्या कृष्णेची अवस्था बघितली नाही का. तर राघव म्हणतो गोदा मावशी जे घडले ते दुर्दैवी आहे आणि मला खरंच माहीत नाही की हे सगळं कोणी केलंय. पण मी आश्वासन देतो आणि काकू म्हणल्याप्रमाणे मी त्या गुंडांना शोधून स्वतः त्यांना शिक्षा देतो. पण तुम्ही प्लीज हे घर सोडून जाऊ नका. तर रेश्मा म्हणते आणि राजश्री काकूंनी कृष्णा कुठे आहे विचारलं तर आम्ही काय सांगायचं, काकूंना परत त्रास होईल, त्यामुळे प्लीज तुम्ही जाऊ नका. तर राघव म्हणतो गोदा मावशी मला माहिती आहे मी माझं कर्तव्य पार पाडण्यात कमी पडलो. मी कृष्णाला प्रोटेक्ट करायला कमी पडलो, पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो इथून पुढे कृष्णाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मी वचन देतो तुम्हाला. पण तुम्ही हे घर सोडून आम्हाला सोडून जाऊ नका. संध्याकाळी कृष्णा रूममध्ये बसलेली असते त्यावेळी गोदा मावशी तेथे येते. त्यावेळी कृष्णा आरशासमोर बसून सगळा मेकअप उतरावते. तर गोदा मावशी तिला म्हणते 2 हाणायच्या होत्या ना गुंडांना. तर कृष्णा म्हणते प्रश्न फक्त माझ्या एकटीचा असताना मावशी तर मी गुंडांना सोडलं नसतं. तर मावशी म्हणते अगं पण किती लागलंय बघ की. तर कृष्णा म्हणते माझ्या शरीराला झालेल्या जखमांपेक्षा माझ्या मनाला झालेली जखम जास्त महत्त्वाची आहे आणि मी माझ्या सावीसाठी काहीही सहन करू शकते. महिना झालं सावीचा काहीच पत्ता नाहीये. त्या मधूने तिला कुठे ठेवलंय काहीच कळत नाहीये. तर मावशी म्हणते तुला काही झालं असतं तर कृष्णा म्हणते काळजी नको करूस, मला काहीही होणार नाही. तर मावशी म्हणते आता मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही, आता हे नाटक बास कर. तर कृष्णा म्हणते नाही मावशी. शकुंतला मधूला फोनवर म्हणत असते हे प्रकरण आम्हाला जेवढं साधं वाटलं होतं तेवढं नाहीये. ती पोरगी तुमचे सगळे मनसुबे उधळून लावणार असं वाटतंय आम्हाला. तर मधू म्हणत असते आता काय करायचं आपण. तर शकुंतला म्हणते या पोरीला लवकरात लवकर घरातून कसं बाहेर काढता येईल याचा विचार करायला हवा. मैना राणी तरच तुम्ही तुमच्या राघूशी मिठू मिठू करू शकाल. इकडे कृष्णा मावशीला म्हणत असते आता ते शक्य नाहीये. आत्ता कुठे या नाटकाची सुरुवात झालीये. जोपर्यंत सावी सापडत नाही तोपर्यंत या नाटकाचा शेवट होणार नाही. आता मी त्या मधूशी मैत्री वाढवण्याचं नाटक करणार, कारण सावीपर्यंत पोचण्याचा हाच एक मार्ग आहे. पण तोपर्यंत सिंधू जिवंत आहे हे कोणालाही कळता कामा नये.
अगदी राघवला सुद्धा नाही. तर मावशी म्हणते तो सावीचा बाबा आहे, त्यात पोलीसवाला, तुला त्याची मदतच होईल की. तर कृष्णा म्हणते मावशी तुला वाटतंय तितकं साधं नाही हे प्रकरण. आतापर्यंत मी जशी सावीला शोधत होते तसंच राघव सुद्धा शोधत होते ना तिला. पण पोलीस असून सुद्धा अजून ते सावीला शोधू शकले नाहीयेत. तर मावशी म्हणते अगं पण तुम्ही एवढे दिवस वेगवेगळं हुडकत होतात ना, आता एकत्र येऊन शोधलं तर कदाचित लवकर हुडकेल ती. तर कृष्णा म्हणते नाही मावशी, राघवने चुकून जरी मधुताईंना काही सांगितलं ना तर सावीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि आता मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. हे नाटक मी सुरू केलंय आणि आता ते मला माझ्या पद्धतीनेच संपवायचंय. या मधूने काय केलंय ते मला सगळं लक्षात आहे. आधी तिने आजारपणाचं खोटं नाटक केलं, सावीला माझ्यापासून लांब केलं, सावीला किडनॅप करून मला ब्लॅकमेल केलं. मावशी त्या झटापटीत मी तिच्या समोर त्या दरीत पडले होते तरी तिने कोणालाच काही सांगितलं नाही. याचा अर्थ काय होतो, ती बाई काहीही करू शकते. तर मावशी म्हणते पण तू एकटी हे सगळं कशी करणार आहेस, मला तुझी खूप काळजी वाटते. तर कृष्णा म्हणते काळजी करू नकोस, काहीही झालं तरी मी माझ्या सावीला मधूच्या सावलीतून सोडवणार. एक आई तिच्या मुलासाठी काय करू शकते त्याची मधूला कल्पना नाहीये. जशी वाघीण तिच्या बछड्याला वाचवण्यासाठी जास्त आक्रमक होते, तेच एक आई तिच्या मुलीला वाचवण्यासाठी दुर्गा मातेचं रूप घेऊ शकते. आजपर्यंत मी मधूला माझी मोठी बहीण मानलं, तिच्या खूप चुका पोटात घातल्या, पण आता मी गप्प बसणार नाही. तर मावशी म्हणत असते दुर्गा माता माझ्या लेकीचं रक्षण कर, तिच्या वाट्याला जो काही वनवास आलाय तो लवकर संपव, तिची आणि तिच्या लेकीची लवकरात लवकर गाठभेट होऊ दे. माझी लेक एकटी आहे ग, ती तिच्या धन्याची सुद्धा मदत घेऊ शकत नाही, आता तूच तिची मदत कर. तर कृष्णा म्हणते दुर्गा माता नक्की मला मदत करेल. तर मावशी म्हणते तू आज जे काही केलंयस त्यानंतर तिला तुझी मदत करावीच लागेल, स्वतःच्या जीवाची सुद्धा फिक्र केली नाहीस. तर कृष्णा म्हणते अगदी तसंच नाहीये, मी जेव्हा स्कूटीच्या इथे मधूची वाट बघत उभी होते, मला त्या गुंडांनी घेरलं, त्यावेळी मी आरशात मागे राघवला पाहिलं, ते आमचा पाठलाग करत होते, म्हणून मी गुंडांवर हात उचलला नाही. मीच कृष्णा आहे हे दाखवून द्यायची ही उत्तम संधी होती. तर मावशी म्हणते तो जर तिथे होता तर तुला एवढं लागेपर्यंत तो गप्प का बसला. तर कृष्णा म्हणते कारण मीच सिंधू आहे असा संशय आहे ना त्यांना. आणखी त्यांना असं वाटलं की मी त्या गुंडांवर प्रतिहल्ला करेल, पण त्यांना तसं वाटलं म्हणूनच मी तसं केलं नाही. तर मावशी म्हणते आणि मग. तर कृष्णा म्हणते तुझ्या मारी टोपी किती क्वेश्चन्स विचारते ग तू, त्यापेक्षा तू बेट लावते का आपल्याशी बोल. टेल्स आला तर आपण जिंकणार आणि हेड्स आला तर तू हारणार, लावते का बेट. तर मावशी म्हणते दोन्ही पण सारखंच आहे, देव करो आणि तुला यश मिळो. तर कृष्णा म्हणते मावशी या कृष्णाला सक्सेसेस मिळणार, आता सावी सापडेपर्यंत या कृष्णाला ही लढाई एकटीलाच लढायची आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कृष्णा राघवला म्हणत असते तुला आपण तुझी बायको वाटलं म्हणून तू आपल्याला मारायला गुंड पाठवले, या असल्या माणसाच्या घरात आपल्याला राहायचं नाही. तर मावशी म्हणते सामान भरलंय, कधी निघायचं. तर कृष्णा म्हणते आत्ता, लगेच, ताबडतोब. तर कृष्णा त्याला म्हणते ती सिंधू बिंदू तुला सोडून गेली ना ते बरंच झालं. तर राघव म्हणतो बास, तुझं सामान घे आणि आत्ताच्या आत्ता चालती हो आउट. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा.